अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. हा, तर आज आपण श्रीपाद श्री वल्लभ भक्त्वम सदैव घोरात कष्टाचा अर्थ पाहायला सुरुवात करीत आहोत. आजचं पहिला आपला त्याच्यावरचे कक्षा राहील. आता हे जे स्तोत्र आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण सगळे त्याचे पाठ पण करतो आणि त्यातल्या 2 पदावर महाराजांचं प्रवचन पण आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला तसा अर्थ माहिती आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला काही मराठीत जे शब्द आपण वापरतो आणि आपल्याला असं आपल्याला अर्थ कळला असं कळतं, पण त्याच्यात काही अर्थ गूढ असतात. महाराजांच्या बोलण्यातले ते अर्थ जे आहेत ते प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी कळतीलच असं नाही. तर त्या ह्यानी हे खूप महत्वाचं स्तोत्र आहे आणि महाराजांच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या जे काही मागण्यासारखं आहे ते सगळं मागणं या स्तोत्रात आलेलं आहे. त्यामुळे ते सगळं मागणं म्हणजे काय हे कळणं पण आवश्यक आहे. आपण मागणी करताना काय मागतोय हे आपल्याला माहिती नसेल तर ती प्रार्थना तेवढ्या इंटेन्सिटीनी तेवढ्या तीव्रतेने आपली होणार नाही ना. म्हणजे त्यातलं काहीतरी मागणं नुसतं शाब्दिक राहील, म्हणजे लिहिलेलं वाचलं आणि पाठ केलेलं बोललं असं ते होईल. त्यामुळे या स्तोत्राचा अर्थ समजून घेणं खूप आवश्यक आहे. या स्तोत्राबद्दल अजून एक सांगायचं झालं तर आपण जर पसायदान घेतलं तर आपलं श्रीपाद श्री वल्लभत्वम सदैव मध्ये जे मोठ्या महाराजांनी मागितलेलं आहे तेच ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मध्ये मागितलेलं आहे. आणि नुसतं तेच मागितलंय असं नाही, त्याची ऑर्डर ही सेम आहे. तर हे जर आपल्याला समजून घेता आलं तर यातल्या मागण्याला पण जी एक ऑर्डर आहे, जो क्रम आहे, म्हणजे धर्मे प्रीतीम, विश्वस्वधर्म सूर्ये पाहू, सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम, म्हणजे विश्वस्वधर्म सूर्ये पाहू. परत त्याच्यात हे पण आलंय ईश्वर म्हणजे संतांची संगती घडो, म्हणजे ते सर्वाही सदा सज्जन सोयरो होतू, हे आलंय. आणि विश्वस्वधर्म सूर्य पाहो नंतर मग जो जे वांछिल तो ते लाव, म्हणजे धर्मे प्रीतीम झाली पाहिजे, सन्मतीम झाली पाहिजे, देवभक्तीम झाली पाहिजे, सत्संगाप्तीम झाली पाहिजे, त्याच्यानंतर देही भुक्ती मागितले. तर हे काय आहे हेही आपण सगळं पाहू. पण सुरुवात आपण श्रीपाद श्री वल्लभ पासून करू. तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या स्तोत्राचा या आपल्या पारंपरिक महामंत्राचा अर्थ आपण महाराजांचं प्रवचन मागे वाचलं आणि त्याच्यातले जे काही शब्द आहेत किंवा काही जे कन्सेप्ट आहेत महाराजांनी सांगितलेले ते थोडे आपण इलॅबोरेट केले. तर त्याच्यात आपण श्रीपाद वल्लभ या संबोधनाचा अर्थ पाहिला की ते सगुण साकार परब्रह्म. सगुण जेव्हा होतं तेव्हा ते लिमिटेड होतं किंवा मर्यादित होतं असं नाहीये. हे जे महाराजांनी सांगितलं ते आपल्याला लक्षात आहे. आता इथे ह्या स्तोत्रात श्रीपाद वल्लभ म्हणून त्याच परमात्म तत्वाला तू सगळ्यांसाठी जे धावून आलास, म्हणजे द्रौपदीसाठी जाऊन आलास, अंबरीशासाठी जाऊन आलास, गजेंद्रासाठी धावून आलात आणि द्विजासाठी धावून आलात, जी ज्या द्विजाला चोरांनी मारलं आणि मग श्रीपाद वल्लभ येऊन त्या चोरांना मारून मग यांना जिवंत केलं, ती जी कथा आहे. तर तेच संबोधन इथे आहे. इथल्या संबोधनात श्रीपाद वल्लभ न म्हणता श्रीपाद श्री वल्लभ म्हटलंय. त्यालाही एक अर्थ आहे. श्रीपाद म्हणजे ज्याच्या चरणाशी श्री आहे असा श्रीपाद, हा एक अर्थ आहे. आणि दुसरं ज्यांचा ज्योतिषाचा अभ्यास आहे त्यांना हे माहिती असेल की नक्षत्राचे 4 पाद असतात किंवा काही जे ग्रहांच्या बाबतीत किंवा एखाद्या पिरियडच्या बाबतीत आता सुवर्णपाद आहे किंवा आता
रजतपाद आहे असं म्हटलं जातं. म्हणजे सुवर्ण म्हणजे श्रेष्ठ पासून ते रजत, ताम्र आणि त्याच्यानंतर लोखंडाचा पाद असं असा तो त्यात केलेला असतो. तसं मग श्रीपाद म्हणजे एक तर ज्यांच्या चरणाशी लक्ष्मी बसून त्यांची चरण सेवा करते असे. दुसरा श्रीपाद याचा अर्थ की जे श्रेष्ठ भृगुऋषी आहेत, ऋषीणाम भृगुरहम असं म्हणतात भगवान. म्हणजे 10व्या विभूती योगात भगवंतांनी भृगूंना, भृगु ऋषींना आपली विभूती मानलेलं आहे. आणि त्या भृगु ऋषींना एक देवांनी सगळ्या कामगिरी सोपवली, ब्रह्मदेवांनी की सगळ्या देवांनी, की श्रेष्ठ देव सर्वात कोण आहे. त्रिमूर्ती तर सगळ्या जगाचे उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणार आहेत, पण ह्याच्यातही श्रेष्ठ कोण आहे ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर तेव्हा ब्रह्मा विष्णू हेही त्या भृगु ऋषींनी मुद्दामून असं आचरण केलं की त्यांना राग येईल. विष्णूंना काही राग येईना, तेव्हा यांनी त्यांच्या छातीवर लाथ मारले आणि भगवान लगेच त्यांचे पाय धरून म्हणाले, पाय चेपायला लागले, म्हणाले आमच्या छातीच्या आणि आपल्या मृदू पदाला त्रास झाला असेल. तर ते पाद त्यांनी कायमचे श्रीवत्सलांच्या, आपण आरतीत पण म्हणतो की हृदयी पदक शोभे श्रीवत्स लांछन. तर ते पद जे आहे, पदाचं लांछन ते अभिमानाने मिरवतायत. म्हणजे ते पायच ते श्री, म्हणजे त्यांची जणू काही संपत्ती आहे. वेळोवेळी भागवतात म्हणा किंवा ज्यांना पण सुरुवातीला जे भगवंतांनी सांगितलं की ब्राह्मण हे माझे दैवत आहेत, तर हे लोकशिक्षणाकरता भगवान करतात. आणि हे भक्तवात्सल्यही आहे. ब्राह्मण म्हणजे इथे फक्त जात ह्यांनी नाही, ज्यांनी ब्रह्म जाणले यांनी ते ब्राह्मण. म्हणजे त्या भक्तांकरता स्वतःच्या त्या भक्तांचे पाय जरी असतील तरी ते त्यांना संपत्ती वाटतात. इतकं प्रेम भगवंत आपल्यावर करतायत. हे श्रीपाद संबोधने केलं. आणि श्रीवल्लभ आहेत, म्हणजे स्त्री जी लक्ष्मी आहे तिचे हे वल्लभ आहेत, लक्ष्मीला प्रिय आहेत ते. आणि लक्ष्मी म्हणजे कोण आहे? लक्ष्मी म्हणजे फक्त धनाची देवता नाहीये. लक्ष्मी ही सगळं सृष्टीत जे काही उत्कृष्ट प्रतीचं आहे ते सगळं लक्ष्मीचं आहे. ती साक्षात विद्यामाया आहे, तिच्यामुळे हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. आणि जे काही सद्गुण आहेत, श्रद्धा आहे, भक्ती आहे, बुद्धी ही पण त्याच मातेची. या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, अशी जी स्त्री आहे तिचे हे वल्लभ आहेत. तर त्यामुळे ह्यांना प्रसन्न केल्यावर वेगळं लक्ष्मीला प्रसन्न करायची गरज नाही, हेही यात सुचवलेलं आहे. दुसरं आपण एक पाहिलं की या स्तोत्रांमध्ये जी काही संबोधनं वापरली जातात की श्रीपाद श्री वल्लभ हे संबोधन वापरले. कधी दयाघना आपण म्हटलं तर त्या संबोधनातनं पण त्या संतांना, त्या महापुरुषाला ज्यांनी जे श्लोक केले त्यांना त्यातनं त्या परमेश्वराचा तो गुण आपण म्हणू ऍक्टिव्हेट करायचा असतो. याचं कारण असं की तो परमात्मा सर्व भावपदार्थाच्या पलीकडे आहे, पण असंही असलं तरी तो भावग्राह्य आहे. याच्यात पुढे येणार आहे, भावग्राह्याचा अर्थ आपण करू तेव्हा भावग्राह्य म्हणजे काय हेही त्यात येणार आहे. तर त्यामुळे तो निर्गुण निराकार असा परमात्मा आहे. त्याला सगुण साकार रूपात आणायला त्याच्या गुणाचं वर्णन होणं आवश्यक आहे. परमेश्वराची जी नावं आहेत किंवा विष्णू सहस्रनाम आपण घेतलं तर महाराजांचं जे पहिलं प्रवचन जे सायक्लोस्टाईल मध्ये गोडसे काकांनी पहिल्यांदा हे केलं, भक्तीवरचं ते प्रवचन आहे. तर त्याच्यात महाराज सांगतात की ही सगळी गुणप्रवृत्त नावं आहेत. म्हणजे दामोदर म्हटलं तर ज्याच्या कमरेला दोरा बांधलाय, म्हणजे ती पूर्ण यशोदा मातेने उखळाला बांधलं वगैरे, ती गोष्ट सगळी आपल्याला आठवते.
तर हे सांगायचं कशाला? तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. तो त्या गुणात येऊन आपल्या करता त्या गुणात येऊन आपल्याला तो वर घेतो आहे, आपल्या जवळ आणतो आहे. तर जो गुण आपल्याला परमेश्वराच्या ज्या गुणाची आपल्याला त्यावेळी अपेक्षा आहे, हे चातुर्य आहे संतांचा. हा प्रेम पण आहे आणि हे चातुर्यही आहे, की जो गुण पाहिजे त्या गुणाच्या जो उत्कर्ष भगवंताचा आहे, त्या उत्कर्षाप्रमाणे भगवंताचं नामही आहे. ही उगाच हजार नावं नाही आहेत. म्हणजे अ, अ, काही देवाला लाडाने आपण मुलांना वेगवेगळी नावं ठेवतो. तशी फक्त नुसतं प्रेम प्रेम तर आहेच, पण ते नुसतं प्रेम नाहीये. प्रत्येक नावामागे काहीतरी कथा आहे, प्रत्येक नावाला अर्थ आहे. तसं इथे श्रीपाद श्रीवल्लभ म्हटलेलं आहे. तर ते लक्ष्मीचे वल्लभ आहेत, असे ते तुम्ही आहात. आणि पुढे म्हटलेलं आहे त्वम सत इव. सदैव आपण मराठीत म्हणतो, त्याचा अर्थ काही चुकीचा आहे असं नाही. मला सदैव तुझी आठवण येते म्हणजे नेहमी आठवण येते, हा अर्थ बरोबर आहे. पण त्याचा जो आवाका आहे, त्याचा जो स्प्रेड आहे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, तो अ, मूळ कसा आहे, तर सदैवच फोड अशी आहे की सत इव, म्हणजे त्वम सत इव, म्हणजे तूच सत आहेस. हे जेव्हा म्हणतात तर आपण मागे जो अं, मोठ्या महाराजांचं आत्मानात्म विचार जे पाहिला, तर त्यात आपण हे पाहिलं की जी ब्रह्मवाक्य आहेत ती सगळी ब्रह्मवाक्य, चारही वेदातली चार जी मुख्य वाक्य आहेत, ती ब्रह्म आणि जीवाचं एकत्व सिद्ध करणारी आहेत. आणि त्या एकत्व सिद्ध करण्यात छांदोग्याचं जे वाक्य आहे ते काय आहे, तर तत्त्वम असी, म्हणजे तत् पदार्थ, तो जो परमेश्वर आहे, तो तो ते जे परब्रह्म आहे ते ते आणि तू म्हणजे जीव, जीवात्मा हे एक आहेत, हे सांगणारं ते वाक्य आहे. तर त्याच्यात तत्पदार्थ जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्व कालात आहे, सर्व देशात आहे, म्हणून तो सत आहे. तो ज्ञानरूप आहे म्हणजे चित रूप आहे, आणि तो आनंद रूप आहे. तसंच जीवात्मा जरी अल्पशक्ती, अल्प काळात राहणारा किंवा हे अल्पज्ञ जरी वाटला, तरीही वास्तविक त्याचं खरं रूप आहे ते सच्चित आनंद रूप आहे. आणि मग हे जाणून घेण्यासाठी काय केलं, तर दिगंबराच्या अर्थात पण आपण पाहिलं की पहिल्या दिगंबरांनी आपल्या अंतर्यामी जे कुटस्थ परमेश्वराचं साक्षी रूप आहे, जे गुरु शिष्याला सांगतात की तत्त्वमसि, म्हणजे तत् म्हणजे तो परब्रह्म आहे, तेच तू आहेस, त्वमसि. तर तो त्वम पदार्थाची शुद्धी करायला लागते हे आपण पाहिलं. म्हणजे काय, ते त्वम म्हणजे नक्की कोण? ते शरीराला म्हणतात का, की विष्णू भगवान किंवा महाराज आणि आपण आपण हे एक आहोत का? तर तसं नाहीये. हे शरीर एक नाहीत, मन एक नाही, बुद्धी एक नाही. हे सगळं बाजूला ठेवून जे उरतं ते आत्मतत्व एक आहे. तर याच्यात प्रार्थना करताना सर्वव्यापी परमात्मा तर सर्वत्र असा आहे, त्याचं अनुसंधान करणं अ, हे कदाचित अ, कठीण होईल. म्हणून पहिल्यांदा त्याच्या अंतर्यामी रूपाचं जाणीव करून घेऊन मग अंतर्यामी ज्या ज्या सच्चिदानंदाची जाणीव झाली, तीच सर्व जगात आहे आणि म्हणून सर्वत्र तेच आहे, आणि मग मी उरत नाही, अशी त्या आनंद किंवा ज्ञानाच्या स्टेप्स आहेत. तर त्यामुळे ह्या पदात श्रीपाद श्री वल्लभ त्वम सदैव म्हटलंय, तेव्हा त्वम पद म्हणजे ते जीवात्म्यातला अंतर्यामी भगवान या रूपाने, म्हणजे तो तू माझ्या हृदयातही आहेस हेही जाणून दिलेलं आहे. जसं
हनुमंतांनी जे आपल्या हृदयात राम सीता जी दाखवली, तसं इथे श्रीपाद आणि श्रीवल्लभ म्हणजे तिथे श्री लक्ष्मी, जी अनघा लक्ष्मी जिला म्हणतात, दत्तात्रय अवताराबरोबर अनघा लक्ष्मी हे रूप आहे. अनघा म्हणजे तिथे अघाचा लेशही नाहीये, म्हणजे ती स्वतः पापापासून मुक्त आहे आणि ती पापापासून मुक्त करणारी आहे. अं, अं, महाराजांनी नागपूरला एक अ, विष्णू पंचायतन याग झाला, त्याच्यावर महाराजांचं प्रवचन आहे. तर त्याच्यात पंचायतनात कसं असतं, एक मुख्य देवता धरली जाते. म्हणजे गणेश पंचायतन याग असेल तर गणेश मुख्य, देवी पंचायतन असेल तर देवी मुख्य. पण त्या पंचायतनात यागातले 5 देव जे आहेत ते ठरलेले आहेत आणि ते सगळे ईश्वर रूप आहेत. त्याच्यात कुठे कमी नाही, कुठे जास्त नाही. फक्त कार्याकरता ती वेगवेगळी रूप घेतलेली आहेत. तर त्याच्यात पहिल्यांदा सवितृ देवता, ती बुद्धी प्रकाश करणारी आहे. नंतर गणेश, श्री गणेश, ते बुद्धीला योग्य ठिकाणी लावून त्याच्यातले दोष दूर करणारे आहेत. त्याच्यानंतर देवी स्वरूप जे आहे ते त्या बुद्धीचा विकास करत त्याला आत्मतत्वाच्या जवळ नेऊन ठेवणार आहे. म्हणजे आज्ञाचक्रापर्यंत नेऊन ठेवणं हे देवी रूपांनी भगवंत करतो आणि त्यामुळेच देवीची भक्ती ही फार महत्वाची आहे आपल्या हिंदू धर्मात. आणि याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंसांचं आहे की तोतापुरी त्यांचे जे निर्गुण भक्तीचे अद्वैत साधनेचे जे गुरु, ते त्यांना समाधी लावायला सांगतात. त्यांचे डोळे मिटले की लगेच त्यांची सविकल्प समाधी लागलेले मातेचं रूप समोर आहे. तर दोनदा तसं झाल्यावर ते तोतापुरी चिडतात आणि एक बाजूला पडलेला काचेचा तुकडा घेऊन त्यांच्या भ्रूमध्यात असा टोचतात आणि सांगतात, इथे ध्यान लाव. तसं ध्यान लावल्यावर ते त्या देवीच्या मूर्ती, ज्ञानाचा खडक इमॅजिन करून देवीची मूर्ती 2 भागात तोडतात आणि तिथल्या तिथे निर्विकल्प समाधी आहे. आणि इतकं की त्या तोतापुरींना प्रश्न पडतो की ही समाधी प्राप्त करायला साधारण म्हणजे चांगल्या चांगल्या साधकांना किंवा ते स्वतःचाही विचार करतात, इतके प्रयत्न करावे लागले, ती याला ताबडतोब मिळाली. तर ह्याच्यात मुख्य महत्वाचा मुद्दा काय सांगायचा की त्या आज्ञाचक्रापर्यंत जोपर्यंत आपण मायेच्या राज्यात असतो, तोपर्यंत विद्या माया रूपाने तोच भगवंत माऊलीच्या आईच्या रूपाने, आईच्या मायेने, तसं म्हटलं तर जे परमेश्वर स्वरूप आहे ते न्याय देणार आहे. कर्मविपाक जो आहे, पाप केल्यावर तुम्हाला फळ मिळणार, पापाचं शिक्षा मिळणार, पुण्य केल्यावर त्याचं जे फलभोग मिळणार, निष्काम कर्म मिळाले तरच मुक्ती मिळणार. यात परमेश्वर रूप काही वेगळं हे करत नाही. म्हणून दया दाखवण्यासाठी मातृरूपाने तो आलेला आहे. तर त्या मातृरूपाचाही इथे उल्लेख आहे, जो आपल्याला लक्षात आला पाहिजे. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून श्रीचा 2दा उल्लेख केलेला आहे आणि तिचे प्रिय तुम्ही आहात. म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्या सनातन संस्कृतीमध्ये कुठेही आपण पाहिलं तर राम म्हणताना सियाराम म्हणतात, राधाकृष्ण आहे. तसंच बाप रखुमा देवीवर म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे हे श्रीपाद श्रीवल्लभ म्हटलेलं आहे. त्यामुळे देवी सकट, आपल्या मातृशक्ती सकट असं ते आपल्याला आवाहन आम्ही करतोय हे यात जाणवून दिलेलं आहे. म्हणून श्रीपाद श्री वल्लभ त्वमनी अंतर्यामी, जे सच्चिदानंद साक्षी रूपाने आहात ते तुम्हीच आहात हे दाखवलंय. आणि सदैव म्हणजे जरी अंतर्यामी असलं
तरी ते माझ्या शरीरापुरतं, माझ्या हृदयापुरतं किंवा माझ्या या योगिक हृदयापुरतं मर्यादित नाहीये. तेही सत इव आहे. सदैव म्हणजे सत इव म्हणजे अंतर्यामी असतानाही ते सर्वव्यापक आहे. म्हणजे दिगंबरा दिगंबरा या 2 शब्दांनी जे सांगितलंय तेच आणि पुढे परत श्रीपाद वल्लभ या 3 संबोधनांनी जे सांगितले तेच श्रीपाद श्री वल्लभ त्वम सदैव यांनी सुरुवात केलेली आहे. आणि मग आता हे आपण ही साम्य का बघतोय? कारण अ, प्रत्येक संतांचं, प्रत्येक महापुरुषाचं उपदेशात जो आपल्याला फरक वाटत असतो, तो जोपर्यंत फरक वाटतोय तोपर्यंत आपल्याला त्यांचा उपदेश कळलेला नाही असं मानायला हरकत नाही. तर त्यामुळे ते जर कळून यायचं असेल तर हे साम्य आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. तर ह्याच्यात मुख्य असा मुद्दा की श्रीपाद श्री वल्लभत्वम सद इव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वेदात जे सांगितलेलं आहे तेही यात तसंच आलेलं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यात जे आलेलं आहे तेही यात आलेलं आहे. आणि सॉरी हे मध्येच तर त्याकरता ह्याचा जिथे आपल्याला संदर्भ लागेल तो आपण त्याचाही आपण विचार करतो. तर सत एव म्हणून ते सत म्हणजे त्रिकालाबाधी सर्व काळात आहे. म्हणजेच आपण अंतर्यामीपासून सर्वव्यापीत्व पण त्याचं पाहिलं. आता हा पहिला पाहिला म्हणजे संबोधन झालं श्रीपाद श्री वल्लभ त्वम सदैव म्हणजे तुम्ही सर्व काळी आहात आणि परत श्री बरोबर आहात. म्हणजेच जे गुरुचरित्राच्या सुरुवातीला द्विसहस्री गुरुचरित्राच्या सुरुवातीला मोठ्या महाराजांनी सांगितलं, कदाचित ह्याच्यात समश्लोकीत पण सिमिलर गोष्ट आली असेल, की तो नामधारक म्हणतो विश्वसाक्षी नचेक्षसे म्हणजे तू विश्वसाक्षी आहेस त्यामुळे तू मला पाहिलं नाही असं होणार नाही. तू विष्णू सर्वव्यापी आहेस त्यामुळे तुला माझी हाक ऐकू गेली नाही, दुःख ऐकू गेलं नाही असं होणार नाही. म्हणजे पहिल्यांदा त्या भगवंताची आपलं दुःख ऐकण्याची आणि आपलं दुःखावर सोल्युशन काय द्यायचं सामर्थ्य असण्याची जाणीव ईश्वराला करून दिली. मारुतीरायांचं उदाहरण आहे की त्यांना ईश्वरत्व कशात आहे की निरहंकारित्व. ईश्वराला कुठलाही अहंकार नाही. माझ्यात मी सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमत्व आहे असा विचारही ईश्वराच्या मनात नाही. महाराज एका प्रवचनात म्हणतात भगवान शंकर तिथे ध्यान लावून बसलेले आहेत त्याच्यामुळे कित्येक लाखो लोकांची कार्य होत आहेत पण याची त्यांना कल्पनाही नाहीये. तर तो निरहंकार हेच ईश्वराचं स्वरूप असल्यामुळे त्यांना कोणत्या गुणाची त्यांना लिप्तता अलिप्त आहेत ते लिप्त नाहीच आहेत. त्यामुळे भक्तांकरताही ते गुण घ्यायचे झाले तरी त्यांना ते गुणाची जाणीव करून द्यायला दिली तर त्याप्रमाणे त्या गुणांनी आपलं ते कल्याण करतायत. म्हणून इथे मुद्दामून श्रीपाद नंतर श्री पण सांगितलंय. वल्लभ आणि त्वम सत एव सर्वकाली तुम्ही आहात, सर्वत्र आहात म्हणजे इथे आत्ता माझी प्रार्थना आपण अंतर्यामी म्हणून पण ऐकताय आणि सर्वव्यापी रूपानेही ऐकताय आणि त्याच्याबरोबर तुमचं जे सामर्थ्य आहे, शक्ती ही शक्तापेक्षा वेगळी नाही. ईश्वराची शक्ती ही ईश्वरापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे त्या शक्तीनिशी तुम्ही आहात, देण्याच्या सामर्थ्यानिशी तुम्ही आहात. म्हणजे लक्ष्मीसह तुम्ही आलायत म्हणजे जे काय द्यायचंय ते ती लक्ष्मी देणार आहे, ती तुमच्या बरोबर आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्वम सत इव आणि याच्या पुढे जे म्हटलंय ते फार महत्वाचं आहे. आणि तो जर भाग आपल्याला कळला तर आपली बरीच दुःख मनाची दूर होतात. बाहेरून दूर होतील
किंवा नाही हा वेगळा प्रश्न आहे, पण मानसिक तरी बरीच शांती आपल्याला मिळू शकते. की पुढे म्हणतात मोठे महाराज, श्री दत्तास्मान पाही देवादिदेव. म्हणजे सर्वात पहिलं परत त्यांचं दत्त हे रूपाचं आठवण करून दिलेली आहे. दत्त म्हणजे ज्यांनी स्वतःचंही सर्वस्व दान दिलंय त्या अत्री महर्षी आणि अ, अनुसूया मातेसाठी. द्विसहस्रीत भगवंताच्या अवताराचं कारण जे सांगितलं की दृष्ट्वा बहुजनान म्हणून पण बघितलंय. म्हणजे सगळे जे जन आहेत ते दुःखी आहेत, म्हणून सकलारती हरोत्र दत्ता म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांचे सगळ्यांची आरती दूर करायला म्हणून पण त्यांचा अवतार आहे. पण मुख्य अत्री आणि अनसूयेना त्यांच्या तपाचं फल द्यायला म्हणून ते आलेले आहेत. म्हणजे स्वतःचंही दान करतात ते दत्त आहेत. म्हणजे तू दत्त आहेस. म्हणजे तू भक्तांसाठी स्वतःचंही दान करणार आहेस, याचीही आठवण देवाला करून दिली. आणि अस्मान पायी हे महत्वाचं आहे. आपण अ, अ, म्हणजे पाही माम म्हणून प्रार्थना आपण ऐकली असेल. श्री दत्तात्रय पाही माम. तर तिथे पाही माम म्हणजे माझ्याकडे पहा, म्हणजे माझ्यावर कृपादृष्टी करा आहे. इथे मोठे महाराज मागतात अस्मान पाही, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते राहो. मला पाहिजे ते द्या नाहीये, जो जे वांछिल तो ते लाहो. किंवा भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. सगळं पसायदान जे आहे ते पसायदान म्हणजे काय? प्रसाद आपण काही वाहिल्यानंतर नैवेद्य दाखवल्यावर त्यातला प्रसाद म्हणून जे परत मागितलं जातं किंवा दिलं जातं ते पसायदान आहे. तेही स्वतः करता नाहीये. तिथेही म्हणतात की दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य जावो. किंवा अ, मार्तंड जे तापहीन ते सदाही ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. म्हणजे हे सगळे संत सगळ्यांचे सोयरे व्हावे. म्हणजे सगळं मागणं आहे ते विश्वा करताय. सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, भगवंत जे गीतेत सांगतायत. त्याचा अनुवाद नुसता नाहीये पसायदान. म्हणजे सगळेच सुखी व्हावे. ते कसे सुखी व्हावे ह्या स्टेप्स पण ज्या सांगितल्या आहेत त्या आपल्याला ह्या स्तोत्रात पण मिळतात. ते तिकडे आल्यावर आपण पाहू. तर अस्मान पाही देवाधिदेव, आणि देवाचे अधिदेव तुम्ही आहात. हे सांगताना मग असा एक अजून मुद्दा सांगायचा राहिला की या स्तोत्राची सुरुवात श्रीपासून होण्याचं अजून कारण आहे. आणि आपण मगाशी जे म्हटलं की साम्यस्थळ बघितली की त्यातला अर्थ जास्त आपल्याला उलगडत जातो. त्याचं अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे श्रीनी सुरुवात झालेली आहे. श्री हे आपण कोणत्याही नावाच्या आधी लावतो तेव्हा ते ऐश्वर्याचं प्रतीक आहे म्हणून लावतो. हा एक भाग झाला. पण श्री ही आदिलक्ष्मी जी आहे ती चित शक्ती आहे भगवंताची. म्हणजे सच्चिदानंद मध्ये चित म्हणतो ते अ, ते जे ज्ञानतत्व आहे ते जी ती ती शक्ती आहे आणि ती सर्वांच्या आधी आहे. त्यामुळे आपल्याला असं कळेल की जे ओम नमोजी आद्या किंवा अथातो ब्रह्म जिज्ञासा मध्ये जे अथा किंवा आद्या यांनी जे दर्शवलेलं आहे तेही परमेश्वराचं स्वरूप यात त्या दृष्टीनेही ही स्तुतीपर प्रार्थनाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एक एक अक्षर पण प्रार्थना आहे. एक एक अक्षर पण भगवंताची स्तुती आहे या स्तोत्रामध्ये. तर श्रीपाद श्री वल्लभत्वम सदैव श्री दत्ता अस्मान पाही देवादिदेव. बरं. मग समजा भगवंता तू असं म्हणशील की मी सत्स्वरूप आहे किंवा हे आहे, तर तुझ्याकडे पाहून मी करणार काय? कारण मला तर काही कर्तृत्व नाहीये. मी सत्स्वरूप आहे, सर्वव्यापी आहे, ठीक आहे. पण सर्वसमर्थ पण आहे, पण ठीक आहे. पण माझ्याकडे संकल्प विकल्प नाहीये. तर मी कार्य कसं करणार?
तर कसं करणार त्याच्याकरता पुढे मागितलेलं आहे की तुम्ही जरी सच्चिदानंद स्वरूप म्हणजे निर्गुण निराकार असलात किंवा बुद्धीला समजण्याच्या पलीकडचे असलात, वेदही म्हणतात नेती नेती न इति न इति, किंवा शाखाचंद्र न्यायाने वेद निर्देश फक्त करतात. म्हणजे आपण चंद्र कुठे आहे तर ती शाखा आहे ती, त्याच्या मागे चंद्र दाखवतो. पण हा असाच चंद्र हे इतकं ठामपणे वेदांनाही सांगता येत नाही. न इति न इति ह्याच्यातच वेद संपून जातात. तर मग प्रार्थना कशी ऐकणार ते स्वरूप? म्हणून ते पुढचं सांगतायत. म्हणजे ही प्रार्थना करताना हे आपल्याला ईश्वर स्वरूपाचं माहितीही करून देत आहेत मोठे महाराज, की तो कसा आहे परमेश्वर. तर तो श्रीपाद आहे, तो श्री वल्लभ आहे आणि तो त्वम पदार्थ तुमच्या आतही अंतर्यामी तो आहे आणि तोच सर्वव्यापी आहे. हे सगळं महाराज सांगतात याच्यात. आणि भावग्राह्य हे खूप महत्वाचं आहे. महाराजांनी म्हणजे प्रवचनात बऱ्याच वेळा ते सांगायचे की सुहृदः सर्व भूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छती. म्हणजे भगवंताला भगवंत अर्जुनाला सांगतात की मी सगळ्यांचा सुहृद आहे, सुहृदः सर्व भूतानां, सगळ्याही भूतांचा. म्हणजे फक्त माझी प्रार्थना करणाऱ्या भजन फक्त नाही, तर म्हटले सुहृदः सर्व भूतानां, सगळ्या भूतांचा. म्हणजे फक्त माझी सेवा करतायत भक्ती करतायत त्यांचा नाही, सगळ्यांचा. भजती त्या ते उद्धरती न भजती त्याही कृपा करशी, असे भगवान आहेत. आणि महाराज सांगतात सुहृदः सर्व भूतानां हे भगवान सांगतायत. यांनीच भक्तिमार्ग तिकडे सुरू होतो. नाहीतर तो निर्गुण निराकार जर परमात्मा असेल, त्याला जर आपल्याबद्दल काही वाटणार नसेल, तो जर भक्तवत्सल नसेल, तर मनापासून खरं सांगा कोणी भक्ती केली असती? कुठे ना कुठेतरी तो आपल्या जवळचा आहे, तो आनंद रूप आहे, तो आपल्याला आनंद देणार आहे, यात भक्तीचा उगम आहे. तर असा तो सुहृद आहे आणि तो कशाने समजून घेता येतो? तो मनाने समजून घेता येत नाही, तो बुद्धीने समजून घेता येत नाही, तो कोणतंही वाचनाने समजून घेता येत नाही. हे वाचन किंवा सद्ग्रंथ आपण वाचतो त्याचा उपयोग असा आहे की त्यांनी त्याचं स्वरूप समज म्हणजे परोक्ष ज्ञान आपण करून घेऊन त्याच्याबद्दल प्रेम वाढवणं, आणि प्रेम वाढलं की त्याच्याबद्दल भाव निर्माण झाला. तो माझा पिता आहे, तो माझा बंधू आहे, तो माझा सखा आहे, किंवा गोपींनी जसं तो माझा प्रियतम आहे. यापैकी कोणताही भाव जर निर्माण झाला तर तो भाव हे आपल्या आणि परमेश्वरामधलं चॅनल आहे की ज्यातनं आपल्याला परमेश्वर घेता येतो. परमेश्वर लाभतो किंवा भेटतो पण नाहीये. भावग्राह्य म्हणजे भावानी परमेश्वर आपल्याला घेता येतो, तो पूर्ण त्याचा अनुभव आपल्याला येतो. हे भावग्राह्य पदाने सांगितलेलं. आणि काय, हे तर झालं भावग्राह्य आहे. पण तरी मी अजून तिथपर्यंत पोचलेलो नाहीये की मला कशाची काही चिंता नाहीये, परमेश्वरा तुझ्याशिवाय काही नाही आणि ही बुद्धी सतत आहे. अनन्य आणि अप्रतिहत अशी जर भक्ती असेल तर इथपर्यंतच बोलून थांबले असते ते. पण हे स्तोत्रच केलंय तुमच्या आमच्याकरता. त्यामुळे ते पुढे सांगतायत भावग्राह्य आणि क्लेश हरीन सुकीर्ते. क्लेश हरण करणारे अशी तुमची सुकीर्ती आहे. आता सु या शब्दाचाही अर्थ असा आहे की सु म्हणजे जे आत्मतत्वाला प्राप्त करून देतं तेच, किंवा आत्मतत्वालाच सु म्हटलेलं आहे. म्हणजे आपण आत्मतत्वही आहात आणि म्हणजे सुर असुर जे म्हणतात, सुरक्षिती म्हणजे आत्मतत्वाचं रक्षण म्हणजे त्याच्याशी जे जोडलेले राहतात ते सुर. असुर म्हणजे असुरक्षिते, असु म्हणजे शरीर, सु म्हणजे शरीरातला क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे शरीर आहे. गीतेच्या 13व्या अध्यायात आलेलं आहे, ते पाहू आपण पुढे कधीतरी. पण सांगायची गोष्ट अशी की
अनात्म पदार्थ जे आहेत, इदम शरीरम कौंतेयम भगवंत म्हणतात 13व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात, की जे जे दिसतंय, जे इंद्रियांनी ग्रहण होतंय, ते सगळं शरीर किंवा क्षेत्र ह्याच्यात मोडतं. ते सोडून जे आहे ते सु आहे, ते आत्मतत्व असा तू आहे. आणि सुकीर्ती म्हणजे काहीतरी चांगलं करणारा जो आहे त्याची कीर्ती, ती सुकीर्ती. मग तुझी सुकीर्ती काय आहे? तर क्लेश हरणारा आहेस. म्हणजे हे तू क्लेश हरणारा असं तुझं चांगलं नाव आहे, हा एक साधा अर्थ झाला. पण दुसरा आणि जो खरा ह्यातला महत्वाचा अर्थ आहे, तो आपल्याला केव्हा कळेल, जेव्हा आपण क्लेश म्हणजे काय ते समजून घेऊ. ते आपण ते योगसूत्राच्या ओळखीसाठी 3 जे सेशन केले त्यात एक्सप्लेन केले. पण हा एक वेगळा आपण व्हिडिओजचा हे होतोय म्हणून आपण परत घेऊ, की क्लेश या शब्दाचा अर्थ, की जे भगवंतापासून जे काही आत्मतत्वापासून, आत्मानंदापासून जे काही बाजूला आपल्याला नेतं, त्याला क्लेश असं म्हणतात. त्या दृष्टीने भौतिक सुख जी आहेत, तीही क्लेशच म्हटलेली आहेत. ज्या सुखात आपल्याला परमेश्वराचा विसर पडतो, ते सुखही क्लेश आहे. दुःख तर क्लेश आहेच आहे. तर ते क्लेशही योगसूत्रात वेगवेगळे सांगितलेले आहेत. की अज्ञान हा मूळ क्लेश आहे. अज्ञानाच्या आवरणामुळे आपण म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असून सुद्धा त्याच्यापासून वेगळे झाल्याचा आपल्याला जो पहिला जो अध्याय झाला, ते अज्ञान आवरण आहे. म्हणून अज्ञान हा क्लेश आहे. अस्मिता, अस्मी आहे, कोण मी, म्हणजे मी आहे, ही जी भावना, आणि ती भावना आपण आत्मतत्वाकडे न लावता शरीराकडे लावतो. हा झाला अस्मी क्लेश. अहम ब्रह्मास्मी पर्यंत ज्ञानमार्गाची लोक जे साधक आहेत ते जातात. पण तेही म्हणतात अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्म आहे याचा मला अनुभव आला. त्यांना खरंच अनुभव आला तरी मला अनुभव येतोय, मीच ब्रह्म आहे. इथे तो अहंकार राहिला. जोपर्यंत अहंकार आहे, सृष्टीची उत्पत्तीचा आपण क्रम लक्षात घेतला तर पहिल्यांदा ही मूळ प्रकृती तयार झाली. प्रकृतीनंतर महत्त्व म्हणजे वैश्विक मन आपण म्हणू शकू, ते तयार झालं. आणि मग अहंकार तयार झालाय. त्यामुळे जिथे अहंकार आहे तिथे ती पूर्णता नाहीये. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी मध्ये पण ती अस्मिता शिल्लक राहिली. ती जाते तेव्हा निर्विकल्प समाधी आहे. त्याच्या आधी निर्विकल्प समाधी नाही. तर त्यामुळे अस्मिता हा एक क्लेश झाला. राग द्वेष हे क्लेश झाले. आणि अभिनिवेश हा क्लेश झाला. अभिनिवेश, राग द्वेष अभिनिवेश हे क्लेश अस्मितेपासूनच येत आहेत. अस्मिता ही पण अज्ञानापासून येते. अभिनिवेश म्हणजे मी राहिलं पाहिजे, माझी सुरक्षा, माझं मी टिकलं पाहिजे, मरावे परी कीर्तिरूपे उभं राहावे, हे चांगलं आहे, पुढची स्टेज आहे. पण ती मुक्ती नाहीये, ती फायनल स्टेज नाहीये. त्यामुळे तोही मी चांगला नाही. आणि टिकावं, जे मरावे परी कीर्तिरूपे उरावे हे संतांनी का सांगितलं? तुम्ही काहीच करत नाही तर सात्विक आचरण करा, ज्याने तुमची कीर्ती वाढेल. इथपर्यंत तुम्ही आल्यावर ते पुढचे सांगतात, जे ज्ञानेश्वर माऊली सांगते की पूज्यता डोळा न देखावी, स्वकैसी काने ना ऐकावी, हा अमुका ऐसा नोहावी सेची लोका. म्हणजे स्वतःची कीर्ती ऐकू नये, स्वतःला पूज्यता कोणी दाखवत असेल ती पाहू नये, आणि किंवा हा अमुक एक आहे अशी ओळखही आपली राहू नये. इतकी ती मागणी, इतकी ती निरहंकार अवस्था सांगितलेली आहे ज्ञानेश्वर माऊली. तर त्यामुळे हा अभिनिवेश, हे 5 पंचक्लेश आहेत, ते घालवणारा तू आहेस. म्हणजे ह्यातनं हे पण नक्की केलंय की यात पुढे जे आम्ही मागणार आहोत ते म्हणजे सत्कर्माची इच्छा पण, की मी भरपूर शाळा बांधीन, मी रुग्णालय बांधीन, ही जी इच्छा आहे ती ही इच्छा
ही पण बंधनकारक आहे. सत्वाचा पण बंध होतो. गीतेत आलेलं आहे, की सत्वाचा मी ज्ञानी म्हणून जो बंध होतो, तो तर फार मोठा बंध आहे. तर ही ही इच्छा पुढे जाणार आहे. पण ती जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत महाराजांनी जसं सांगितलं, की एकदा महाराजांना मी विचारलं होतं, की निष्काम कर्म कसं करावं? तर त्यांनी असं पाहिलं, म्हणजे हा काय विचारतोय अशा ह्यानी असं पाहिलं आणि म्हणाले, "अहो, ती फार पुढची अवस्था आहे. पहिल्यांदा सात्विक कर्म करावीत. जितकी काया वाचा मनाने करता येतील ती सात्विक कर्म करावीत. तर ती सत्वाचा पूर्ण उत्कर्ष झाला की रजतम गेले, मग तो सत्वगुणही जाणार आहे. तर असा तो क्रम आहे. तर तोपर्यंत जे काय आपल्या सात्विक अ, भोग मागणार आहोत आम्ही किंवा जे क्लेश दूर करायचं जे मागणार आहोत, ते सगळं का मागतोय? की जेणेकरून ते क्लेश दूर होऊन तुझ्याशी आम्ही संलग्न होऊन आमचे सगळे क्लेश दूर व्हावे. म्हणजे जरी पापम तापम पुढे मागितलेलं आहे, जरी देही भुक्तिमच्या मुक्तीम मागितलेलं आहे, तरी ते नुसतं मला नोकरी लागू दे, माझं अमकं होऊन दे, माझी तब्येत बरी होऊन दे, की झालं असं नाहीये. ते का होऊन दे? तर आयदर माझी ती इच्छा राहिले जात नाही, तुमचं स्मरण होत नाही, एकदाची ती इच्छा पुरी होऊन दे किंवा शारीरिक जे काही क्लेश आहेत त्यांनी मला तुझं भजन म्हणा, पूजन म्हणा, वाचन म्हणा हे घडत नाहीये. त्याकरता ते जाऊन दे. त्यामुळे व्यावहारिक मागितल्यासारखं दिसतं, पण ते मागितलंय कशासाठी हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जे महाराजांनी गुरुचरित्राच्या किंवा द्विसासरीच्या गुरुचरित्राच्या कोणत्याही प्रकाराच्या प्रवचनात महाराज सांगतात ते, की सुमती मातेनी जेव्हा श्रीपाद श्री वल्लभ घर सोडून जायला निघाले, तेव्हा त्या म्हणाल्या, की आपण समोर होतात आपलं स्मरण आहे. आता तुम्ही गेल्यावर हे एक लुळा, एक असा अज्ञानी असे पुत्रांचं हे करण्यात मन लागलं तर स्मरण कसं होणार? त्यामुळे त्यांना ठीक करा सांगितलंय. आता त्यांना ठीक करा कशाला? की चला आता माझी मुलं चांगली आहेत, मग गुण्यागोविंदांनी मी ते हिंदीत गाणं आहे ना एक आपलं मराठीत, "इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात." त्याच्याकरता नाहीये. ते झालं, तिथली काळजी मिटली, की लक्ष लागलं तुमच्याकडे याच्याकरता ती माता मागते असं महाराजांनी सांगितलंय. तर त्यामुळे ही पुढच्या मागण्या ज्या करायच्या आहेत, त्या कशाला करतोय? तर त्या करतोय, की हे सगळे क्लेश जाऊन तुमच्यापर्यंत मला पोहोचता यावं. म्हणून भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते अशी तुमची सुकीर्ती आहे. म्हणजे एखादा दानी महात्मा अशी ज्याची कीर्ती असते ती केव्हा होते? ही त्याचीच वृत्ती आहे द्यायची. तुम्ही मागा न मागा, तू तर देणारच आहेस. पण आम्हाला तेवढा धीर नाहीये, म्हणून आम्हाला मागायची इच्छा होते. आणि आम्ही तरी तुमच्याशिवाय कोण मागणार? पण निदान महाराज म्हणाले त्याप्रमाणे, दाता एक रघुनंदन ही भूमिका होणं पण फार महत्वाचं आहे. त्या द्विसहस्रीच्या सुरुवातीलाच महाराज म्हणालेत, की व्यवहारातलं त्याच्याकडे मागायचं, कधी मिळायचंही नाही, तरीही उपकार मानायचे. याच्यापेक्षा दाता एक रघुनंदन म्हणून त्याच्याकडे मागायला काय हरकत आहे, असं महाराज म्हणालेले. तर ते मागायचं काय आहे ह्याच्या आधीच भूमिका तयार केलेली आहे. आपण व्यवहारात बघतो, आपण समजा ऑफिसमध्ये किंवा कोणता बिझनेस असेल तर क्लायंटकडे जाताना आपण आधी ठरवून जातो, की त्यांच्याकडनं आपल्याला काय पाहिजे. मीटिंग प्लॅन करतात नाही का? की या भेटीत आपल्याला काय सक्सेस, काय ठरवून यायचंय. हे सगळं प्लॅनिंग करून त्याप्रमाणे बोलायचं. तसं ईश्वर दयाळू आहे म्हणून कॅज्युअली सोडून उपयोग नाही. इतक्या सिस्टमॅटिक काय मागायचंय, त्याच्याकरता त्यांच्या कोणत्या गुणाला आपल्याला बोलायचंय, हे करून ही प्रार्थना आहे. आपल्याला दिसताना ते 5 कडवी दिसतात. त्या प्रत्येक कडव्याच्या प्रत्येक अक्षराला महत्व आहे. तर म्हणून श्रीपाद श्री वल्लभत्वम सदैव श्री दत्तास्मान पाही देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारीं सुकीर्ते आणि घोरात कष्टात दुद्धरासमान नमस्ते. या घोर कष्टापासून अ, अ, आम आमची तुम्ही अ, उद्धार करा. कष्टातनं उद्धार करा.
उद्धार या शब्दाचा अर्थ आहे उद्धार, म्हणजे वर धरून ठेवा, म्हणजे सगळ्याही अनात्म पदार्थापासून वर, म्हणजे डायरेक्शन अशा ह्यानी नाहीये. श्रेष्ठ, श्रेष्ठ पद काय आहे? तर श्रीपाद हेच श्रेष्ठ पद आहे. ज्या पदी लक्ष्मी आहे ते पदच श्रेष्ठ पद आहे. म्हणजेच उद्धार करा म्हणजे मुक्ती करा, म्हणजे मुक्तीच्या विरुद्ध जे काही आहे तेच घोर कष्ट आहेत. परमात्म्याशी एकरूपता नाही हेच घोर कष्ट आहेत. त्या गोपींची अवस्था अशी आहे की महाराज सांगतात की, आणि ते उद्धव संदेश हे खूप छान पुस्तक आहे गीता परिवारचं. तर त्याच्यात खूप छान त्यांनी हे आलेलं आहे की त्यांना असे श्रीकृष्णाच्या विरहात असंख्य विंचू असावेत इतक्या त्या वेदना आहेत. आणि त्या वेदनेतच त्यांची म्हणजे ते दुःख जरी असलं तरी त्यात ते सुख आहे. म्हणजे कारण व्यावहारिक जे पदार्थ आहेत त्यात जे सुख आपल्याला मॅक्झिमम वाटतं, राजा झाला, अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला, जगात सर्वात श्रीमंत झाला, त्यांचं जे सुख आहे त्याच्यापेक्षा कैक पट जास्त सुख ईश्वराच्या विरहात आहे. तर त्या विरहात त्या गेल्यानंतर त्या दुःखाने त्यांना मूर्छा येते, म्हणजे ती समाधी लागते आणि त्यात त्या श्रीकृष्णाशी एकरूप होतात. आणि पूर्ण एकरूप झाल्यावर आनंद घेणार कोण मग? जसं ऐतरेय उपनिषदात त्यांनी दुसरं ती ब्रह्मवल्ली म्हणून दुसरा भाग त्याचा आहे, त्यातल्या 7व्या अनुवाक जो आहे त्याच्यात हे पहिल्याच त्या सूत्रात म्हणा किंवा त्या मोठ्या एका श्लोकात म्हणा, हा एक भाग आलेला आहे की रसो वै सहा, म्हणजे तो रसरूप आहे आणि त्या रसाच्या ग्रहणात आनंद आहे. आणि पुढे त्यांनी म्हटले रसरूप का आहे? कारण तो जर रसरूप आणि आनंदरूप नसता तर एवढे आसन प्राणायाम वगैरे इतकी खटाटोप करून ऋषींनी त्यांना प्राप्त करायचा प्रयत्न इतका केलाच नसता, असं ते ऐतरेयात आलेलं आहे. तर तो आनंदरूप आहे, पण साखरेला स्वतःला चाखता येत नाही. तर त्यामुळे भगवंतानीच ती सगळी रूपं घेतलीत. खरं तर जो एकोहम बहुश्याम हा जो संकल्प झाला भगवंताचा, त्या संकल्पामागे मूळ हेच आहे की विविध रूपांनी स्वतःच स्वतःचा आनंद घ्यावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर भेटत नाही, ईश्वर आम्हाला दूर ठेवतो, या असं म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की उलट ईश्वरच आपल्याला जवळ घेतल्याला टपून बसलेला आहे. महाराजांनी सांगितलं विष्णू सहस्रनामात अनुकूल शतावर्ता पद्म निवेक्षणामध्ये अनुकूल म्हटलेलं आहे भगवंताला. म्हणजे जी आपली जीवात्म्याची होडी संसार सागरातनं ईश्वराकडे चालले, तर तो ईश्वरच गुरु म्हणून नावाडी होतो आणि तोच अनुकूल वाऱ्याच्या रूपाने येतो ती होडी आपली तिकडे त्याच्याचकडे न्यायला, म्हणून त्याचं अनुकूल नाव आहे. तर असा तो परमेश्वर आहे. तर त्यामुळे हे जेव्हा लक्षात येतं तर तो रसरूप जो आहे त्याचा आनंद घेता घेता तद्रूप झाल्यावर परत त्या बाहेर येतात. परत बाहेर आल्यावर डोळे उघडले की त्यांना दिसतंय की इकडे कृष्ण उभा होता, इथे त्यांनी बन्सी वाजवली, इथे त्यांनी आमचं चिरहरण केलेलं, तिथे आमच्या मटक्या फोडलेल्या. एकरूपता आहे आणि त्यातनं द्वैत जरा आलं तरी पूर्ण त्यांचं स्मरण आहे. गीतेचा जो साररूप श्लोक आहे, 12वा अध्याय भक्तियोग आहे. गीता ही भक्तीसाठीच आहे आणि 12व्या अध्यायातलाही 8वा श्लोक आहे, मय्येव मना आदस्व मयी बुद्धी निवेशय निवेशयसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशया. तसाच 18व्या अध्यायातला जो श्लोक आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम, म्हणजे शरण म्हणजे पूर्ण भगवंताच भगवंतावर टाकलेलं आहे. तर ती त्या शरणागतीनंतर एकरूप झाल्यावर परत तो आनंद घ्यायसाठी वेगळ्या त्या येत आहेत. तर तर ती जी अवस्था आहे ती प्राप्त होणं
याचा अर्थ घोर कष्टातनं बाहेर जाणे. कारण हे एवढं का सांगितलं, की जगात सर्वात मोठं जे दुःख आहे ते त्या गोपींना आहे, की अ, कृष्णाचं दर्शन मला नाहीये. तर ते संकट घोर आहे. आपल्याला त्या घोर संकटापर्यंत जायलाच भरपूर अवकाश आहे. की हे संसार म्हणजे संकट वाटायला, पण ते मागून ठेवलेलं आहे. म्हणजे मोठ्या महाराजांची दया इतकी आहे, की आत्ता आपण जिथे आहोत, पासून आपल्या पर्यंत इथे अ, शाळेत दरवर्षी टेक्स्टबुक बदलतात. पण आपली प्रार्थना काही बदलायची गरज नाही. ही घोरात कष्टात उद्धरास मान नमस्ते, ही ते ईश्वरापासून वेगळं असण्याची जाणीव हा जो घोर कष्ट आहे, त्याच्यापासून मला बाजूला घ्या, अशी ही प्रार्थना आहे. अशा रीतीने हे ध्रुपद आलेलं आहे आणि मूळ प्रार्थना हे ध्रुपदात का घेतलं? कारण बाकी काही मागता नाही. आपल्याला परत परत जाणीव व्हावी, की हे पापम तापम व्याधी माधीमच दैन्यम हे भीतीम क्लेशम तो महाराष्ट्रत्व धन्यम हे आपण का मागतोय? कारण आपल्याला आपले जे पूर्ण जे घोर कष्ट जो आहे अज्ञान हे शेवटी दूर करायसाठी आपल्याला प्रयत्न करायचा मागून थांबलो असं नाही. आपल्याला जोपर्यंत मी व्यवहारातलं कर्म करतोय हा अहंकार आहे, तोपर्यंत हे कर्म पण मला करायचंय आणि इथपर्यंत मला पोचायचंय. ही जाणीव देण्यासाठी हे ध्रुपदात आलं, की घोरात कष्टात उद्धरास मान नमस्ते. या संसार रूपी घोर कष्टातून या अज्ञान रूपी तुझ्यापेक्षा मी वेगळा आहे, ही जी भावना आहे त्यातनं मला तू बाहेर काढ, असं हे ध्रुपद झालं. इथपर्यंत लक्षात आलंय? काही विचारायचंय किंवा हा. मग आता पुढे सांगतायत की त्वन्नो माता त्वम पिता तो दीपस्त्वम. आपला व्यवहार चालतो तो सगळा भावनात्मक आहे. अ, महाराज एका याच्यात सांगतात प्रवचनात की ईश्वराची माया आहेच, पण त्याच्यापेक्षा ती अजून कॉम्प्लिकेटेड आपण बनवतो. कशी कॉम्प्लिकेटेड बनवतो? तर महाराजांनी सांगितले प्रवचनात. म्हणे स्त्री पुरुष हे बनवले ईश्वरांनी, पण तीच स्त्री एका करता आई आहे, तर दुसऱ्या करता ती बहीण आहे, तिसऱ्या करता ती मुलगी आहे, चौथ्या करता ती पत्नी आहे. तेच रूप आहे, तीच व्यक्ती आहे. पण भावानी व्यवहार वेगळा होतो. तर हा सगळा व्यवहार आपण भावानी जो करतो, तर तिकडचा भाव काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि लावायचा आहे ईश्वराकडे. तर त्यामुळे त्वन्नो माता, तूच माता आहेस, त्वम पिताप्तो दीपस्त्वम. आणि खरंच आहे, त्वन्नो माता, कारण मूळ जी आदिशक्ती जी आहे, ती हे ईश्वराचंच रूप आहे. ती काही ईश्वरापेक्षा कमी नाही. आचार्य महाराजांनाही अ, अ, एकदा तो प्रसंग आधी कोणत्या तरी याच्यात आपण बघितलेला, की अ, अद्वैताचं तत्वज्ञान, अद्वैत हे मांडून झालं आणि एकदा ते काशीत रस्त्याने चाललेले असताना मध्येच एक प्रेत पडलेलं आहे आणि ते 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 त्या मृत व्यक्तीची स्त्री जी आहे ती आणि तरुण आहे ती मृत व्यक्ती आणि ती स्त्री पण तरुण आहे आणि ती विलाप करते आणि पुढे जायला जागा नाहीये. ते थांबले. मग नाईलाजाने मग म्हणाले, की "माता, आम्हाला जायला थोडी जागा द्या. थोडी इथे जागा करा." तर ते लगेच म्हणते, "जागा द्या, मग सांगा ना या शवाला." असं म्हटल्यावर त्यांना लक्षात येतं, की ते शव म्हणजे शिव आहेत. सच्चिदानंद जे आहे, ते अक्रिय, निष्क्रिय असं जे सच्चिदानंद तिथे क्रिया नाही. कारण ते एकसंघ त्याच्यात भेदच नाही. क्रिया कुठे होते? जेव्हा दुसरी वस्तू असल्यावर क्रिया होते. परमात्म तत्व जे आहे त्याच्यात विजातीय भेद नाही. म्हणजे झाड आणि माणूस हे वेगवेगळ्या जातीचा भेद झाला. सजातीय भेद नाही. एक माणूस आणि दुसरा माणूस वेगवेगळा दिसतो, त्यांची वृत्ती वेगळ्या. स्वगतही भेद नाही. एकच माणूस धरला तरी त्याचा हात, डोळे हाताने दिसत नाही, डोळ्यांनी आपण कोणती वस्तू पकडू शकत नाही. तर ते भेद काहीच नसल्यामुळे क्रिया संभवत नाहीत.
तेव्हा मग आचार्य महाराज ते देवीची स्तुती करतात, असा तो प्रसंग आहे. किंवा दुसरा एक खूप छान प्रसंग आहे, तो लहानपणीचा प्रसंग आपल्याला माहितीच आहे, की दूध देवी पाजते. पुढे हे अद्वैत तत्वज्ञान मांडल्यानंतर एकदा देवीच्या मंदिरात भगवान शंकराचार्य जातात. तर ते म्हणतात, काय रे, मला तर तू माया समजतोस तुझ्या तत्वज्ञानात, मग दर्शनाला कशाला आलास? तर ते म्हणतात, आई, ते सगळं तत्वज्ञान तुझ्या दाराच्या बाहेर. याचा अर्थ ते बोलण्यापुरतं आहे असा नाही. याचा अर्थ असा आहे, की सगुणात जरी आलं तरीही त्यातलं सत चित आनंदत्व कमी होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे महालक्ष्मीसाठी. तिथे तिला सच्चिदानंद रूपिणी म्हणून म्हटलेलं आहे महालक्ष्मीला. तर सांगायचं याची गोष्ट अशी आहे, की अ, शक्तिरूपाने या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता म्हटलंय. सर्वेश्वर आणि सर्वेश्वरी हे एकच आहेत, महाराज सांगतात देवी भागवतात. तर ते ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे सगळ्याचं जे आदिकारण, आदिमाया जी आहे, आदिमाता जी आहे, ती पण तूच आहेस. त्यामुळे त्वन्नो माता, आणि ती आदिमाता ज्याच्या आधाराने राहिलेली आहे, ते सच्चिदानंद तत्व कोण आहे? तर तेही तूच आहे. त्वन्नो माता त्वम पिता प्रोदीपस्व. त्याबरोबर याचा अर्थ अजून एक असा, की व्यवहारातही आपण मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणतो. तसं व्यवहारातलेही त्वन्नो माता त्वम पिता तो दीपस्त्वम. अधिप म्हणजे मालक. सर्व सबका मालिक एक, त्यांनी तो मालकही तूच आहेस, हा एक भाव झाला. दुसरं म्हणजे व्यवहारातली जी आई आहे, ती आई ही परमेश्वर आहे, ते वडीलही परमेश्वर आहे. जर तो अधिप जो धर्माप्रमाणे जर चालणारा असेल, तर तोही परमेश्वरच आहे. ही पण भावना आहे. आणि अजून एक अर्थ महाराजांनी यात सांगितलं आहे, की बाकी कोण नाहीये मला. माझ्यासाठी आई पण तूच आहेस, बाप पण तूच आहेस, अधिप पण तूच आहे. माझं सगळं काही तूच आहेस. तन्नो माता त्वम पिता आप्त अधिपस्त्वम. आप्तही तूच आहेस. सुहृद तू माझा आहेस, तर मलाही तुझ्याशिवाय सुहृद कोण नाहीये. हे का सांगितलं? की आता काही काही लोक असतात. आता समजा एखादा माणूस आहे, तो एखाद्या कॉर्पोरेटरकडे जाऊन काहीतरी मागतोय. त्या कॉर्पोरेटरला माहिती आहे, तो आता दुसरीकडे मंत्र्यांकडे पण जाणार आहे, तिथे पण काहीतरी मागणार आहे. तर तो तेवढं लक्ष देत नाही. पण जेव्हा लक्षात येतं, अरे की हा आपल्याशिवाय कोणाकडे मागत नाहीये, याला आपल्याशिवाय कोण नाहीये, तर तिकडे जास्त लक्ष जातं. मातेचं पण तसंच आहे, की जो मुलगा मोठा आहे, तो त्याला काय पाहिजे ते दुसऱ्या कोणाकडे मागून सुद्धा घेऊ शकतो किंवा स्वतः हाताने घेऊ शकतं. तानं मूल जे रडतंय त्याच्याकडे आपल्यालाच पाहायला पाहिजे. म्हणून तो भाव घेऊन म्हटलेलं आहे, की त्वन्नो माता, तूच माता आहे. त्वम पिता तोदीपस्त्वम. त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्त्वम. योगक्षेम सगळा तू करणारा तो तूच आहेस. ही बालभूमिका आहे, पूर्ण बालकासारखं, की मला माझं खाता येत नाही, मला माझं पिता येत नाही, मला माझं मलमूत्र काहीही व्यवहार मला करता येत नाही. सगळं करणारी तू आहेस, किंवा सगळं करणारा तू आहेस, हे परमेश्वरा. या बुद्धीने त्या वात्सल्याला हाक मारलेली आहे. तन्नो माता त्वम पिता तो दीपस्व. त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्व. आणि तूच त्राता आहेस, तुझ्याशिवाय मला कोण तारणार आहे? आणि अशी जेव्हा भूमिका होते, या भूमिकेला जेव्हा तो जातो, तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी म्हटलेलं आहे, की एक दिवस फक्त तुम्ही त्या आईकडे रडा. तुम्हाला जे पाहिजे ते आयुष्यात मिळेल. तर ती जी तळमळ आहे, की तुझ्याशिवाय कोणी नाही मला. तूच त्राता आहेस, तूच माझा आप्त आहेस, तूच त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. हे नुसतं बोलण्याचं नाहीये. तिकडे ती भावना अशी आहे, की तिथे काही नाही, मला काही करता येत नाही. महाराज नेहमी म्हणायचे, की अकिंचन होता आलं पाहिजे. अकिंचनत्व हेच आहे, की जोपर्यंत द्रौपदीने तो पदर धरून ठेवलेला, तोपर्यंत आले नाहीत भगवान. तो पदर सोडून दोन्ही हातांनी जेव्हा तुझ्याशिवाय कोण नाही म्हटल्यावर भगवान आले.
गोविंद द्वारकावासीन ते म्हणते. इंद्रियाचे स्वामी गोविंद तुम्ही आहात. हे नवद्वार युक्त याच्यात राहणारे अंतर्यामी तुम्ही आहात म्हणून ती प्रार्थना करते तेव्हा भगवान येतात. इथेही तशीच प्रार्थना आहे. अंतर्यामी तुम्ही आहात. सगळ्या इंद्रियाचे स्वामी तुम्ही आहात. अधिपक आहे म्हणजे कशाचा अधिप आहे? प्रार्थना जी आपण करतो ती शरीराने करतो का? आपण प्रार्थना मनाने करतो. आणि मन हे अ, इंद्रियात सर्वात श्रेष्ठ मानलेलं ते मन आहे. त्याचा स्वामी अधिप कोण आहे? तर तो ऋषिक म्हणजे इंद्रियांचा स्वामी असा तू ऋषिकेश आहे. त्याच्याकडे मी मागतोय. या पूर्ण शरणागतीने जेव्हा आपण त्वन्नो माता त्वं पिता तुझे तेव्हा माता म्हणून यावं लागतं त्याला. तेव्हा पिता म्हणून यावं लागतं. माता म्हणून जे लागेल ते द्यावं लागतं. पिता म्हणून संरक्षण करावं लागतं. आणि त्राता योगक्षेम कृत सद्गुरुस्त्वम. आता इथे योगक्षेम काय आहे? तर योगक्षेमम वहाम्यहम जे म्हटलेलं आहे भगवंतांनी त्याचा अर्थ महाराज सांगतात. योग म्हणजे जे असेल त्याची प्राप्ती आणि क्षेम जे प्राप्तीचं संरक्षण. तर ते अप्राप्त काय आहे? तर परमेश्वर चं ज्ञान, परमेश्वराचा किंवा त्या सच्चिदानंदाचा अनुभव, त्याची प्राप्ती आणि ते टिकवून ठेवणं हा खरा योगक्षेम आहे. आणि त्याबरोबर ह्याच्यात व्यावहारिक योगक्षेम पण का मागितलं आहे, की तिकडचं आपलं लक्ष तिथे आपल्याला लक्ष द्यायला वेळ न घालवता तुझ्या स्मरणात, तुझ्या पदाशी माझा वेळ जावा ह्याकरता ते मागितलेलं आहे. हे सारखं आपल्याला स्मरण राहिलं पाहिजे. तर तन्नो माता त्वं पिता तोदीपस्त्वं. तर आता योगक्षेमकृत सद्गुरुस्त्वं. योगक्षेमकृत म्हणतोय म्हणजे मागणं पण नाही, तुम्ही आधी करताच आहात ते. आपण म्हणतो की ईश्वर सगळ्यावर दया करत नाही, पण जो दुष्ट आहे, जो सुष्ट आहे, अगदी किडामुंगी जरी आहे, तरी त्यांच्या त्यांच्या खाण्याची व्यवस्था आहे. प्रत्येकाच्या खाण्याची व्यवस्था भगवंतांनी केलेली आहे. आपल्याला वाटतं की आपण नाही कमवलं तर खायला मिळणार नाही. त्यांनी तर सोय केलेलीच आहे. आपल्याला काही आपले जे चोचले असतात त्याप्रमाणे मिळायसाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतो. नाहीतर तो तर देणारच आहे. जो गर्भात संरक्षण करतो महाराज म्हणतात, तो बाहेर करणार नाही का? तर असा तो त्वन्नो माता त्वं पिता तोदीपस्त्वं त्राता योगक्षेमकृत सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वम म्हटलेलं आहे. त्वं सर्वस्वम नो प्रभो विश्वमूर्ते. आपली प्रार्थना जर ऐकली जावी अशी जर इच्छा असेल, तर तळमळ कशी पाहिजे, की त्वं सर्वस्वम नो म्हणजे सर्वस्व तुम्ही आहात. म्हणजे खरं तर सर्वस्व जर तुम्हीच आहात, म्हणजे सगळंच जर तुमच्यात कव्हर होतंय, तर मी मागतोय काय? म्हणजे मी मागतोय हे पण तुम्हालाच मागतोय. मी दुसरं काही मागतच नाहीये तिकडे. त्या ईश्वराशिवाय, महाराजांशिवाय आपल्याला कोणीही नाही आपण म्हणताना म्हणतो. पण वाटतं का? म्हणजे मला खूप दुखतंय महाराज यातनं बाहेर काढा, तुमच्याशिवाय कोणी बाहेर नाही काढणार. आणि मग लक्षात येतं अच्छा अरे दुपारच्या गोळ्या घ्यायच्या राहिल्या. हे सर्वस्वम नाहीये. मग तिथे सर्वस्वममध्ये थोडासा माझ्या पैशाचं महत्व आलं, थोडंसं औषधाचं महत्व आलं, थोडंसं राहतो त्या जागेचं महत्व आलं. तर निदान प्रार्थना करताना सर्व काळजी टिकणं ठीक नाही, पण ते अगदी 5 मिनिटं श्रीपाद श्रीवल्लभ म्हणायला एकदा म्हणायला आपल्याला वेळ किती लागतो? 5 ते 10 मिनिटं. त्याच्यात तरी हे काही नाहीये, माझं काही नाही, मला कोणी नाही, काही नाही, तुझ्याशिवाय कोणी नाही. त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते. प्रभू म्हटलेलं आहे. प्रभू म्हणजे जो सामर्थ्यवान, सर्व काही करायला समर्थ आणि सर्वावर ज्याची श्रद्धा आहे, त्याला प्रभू म्हणतात. तर असे प्रभू आहात तुम्ही. नो प्रभो विश्वमूर्ती आणि विश्वमूर्ती आहात. म्हणजे तुमचं सामर्थ्य असं काही लोकल शाखा प्रमुख आहे, की तिकडच्या भागात आपली वट चलते म्हणणारं नाही. विश्वमूर्ती आहात. म्हणजे विश्वमूर्ती आहात, विश्वकर्ता आपण आहात, भर्ता पण आहात, धर्ता सगळे तुम्हीच आहात. आणि म्हणून काय करा तुम्ही तर घोरात कष्टात उद्धरासमान नमेते. या घोर कष्टापासून निवारण करा. मला याच्यातनं बाहेर काढा. हे म्हटलेलं आहे.
आता इथपर्यंत आले लक्षात? काही कोणता शब्द मिस नाही ना झाला माझा या हा हा? म्हणजे तूच माता आहेस, तूच माता आहेस, तूच पिता. हा, हा खूप चांगला प्रश्न आहे की तू माझी माता आहेस म्हटलं, किंवा आपण एखाद्याला म्हटलं तूच माझा मित्र आहे, तू माझा मित्र आहेस, याचा अर्थ काय? तो मित्र आहे पण बाकी कोणी मित्र नाही असा अर्थ होत नाही. तूच म्हटलं म्हणजे तूच फक्त मित्र आहेस माझा, असा त्याचा अर्थ होतो. ईश्वराचं वर्णन करताना, आत्मतत्वाचं वर्णन करताना, सच्चिदानंदाचं वर्णन करताना एकम एव अद्वितीय म्हटलेलं, किंवा त्वमेव माता, तूच, तूच फक्त तूच हे म्हटलेले. तर त्वन्नो माता म्हणजे तूच माझी माता आहेस, तूच माझा पिता आहे. म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे तूच पिता आहेत, मग व्यावहारिक पिता हे पिता माता नाही आहेत हे झालं, किंवा मग व्यावहारिक पिता माता आहेत ते पुंडलिकासारखे तेच परमेश्वर मानलं तर तेच परमेश्वर आहेत. मग तू तुझ्या मूळ रूपात आलास तरी तुला त्या विटेवर उभं राहायला लागेल, कारण बाकी कोणी नाही, हेच माझे माता पिता आहेत आणि हेच माझे परमेश्वर आहेत. जोपर्यंत परमेश्वर आणि एखादं नातं हे वेगळं आहे तोपर्यंत संसार आहे. पण ते नातं परमेश्वराशी जोडलं गेलं म्हणजे त्या नात्यात परमेश्वर बघितलं, आई-वडिलात परमेश्वर बघितलं म्हणजे परमेश्वर जोडला गेला त्या नात्याने, किंवा परमेश्वराला आई-वडील मानलं तरी परमेश्वर जोडला गेला. ही मोकळीक आहे प्रत्येक भक्त. पुंडलिक ही श्रेष्ठ आहेत आणि प्रल्हादही श्रेष्ठ आहे, की ज्यांनी वडिलांना डिसरिगार्ड करून भगवंताकडे लक्ष लावलं. भावाला सोडलेला बिभीषण, महाराजांनी सांगितले द्विसात आपलं गुरुचरित्रात जे त्या क्षुद्र शेतकऱ्याचं उदाहरण आहे, तो वाटेत त्याचं संगमाकडे जाताना शेत असतं आणि येता जाताना तो नमस्कार करतो. तर त्याला जे शेत कापून टाकायला सांगतात महाराज, तर त्यावेळी तो भाग आलेला आहे की ते शेत कापून टाकल्यावर त्याचे जे मुलं, बायको वगैरे ते मध्ये येतात. हा त्यांनाही बाजूला करतो. त्यांचाही विचार नाही, कशाचा विचार नाही. फक्त एक त्यांचं ऐकायचंय. म्हणजे मुला आई आपल्या कुटुंबाचं रक्षण करू नका, सगळं आपलं घर सोडा, हा त्यातला उद्देश नाहीये. ईश्वराकडे जर लक्ष लागत असेल, जे महाराजांनी त्या अभंगाबद्दलही सांगितलंय की न मिळो खावया न वाढो संतान परी नारायण कृपा करू. म्हणजे संतान वाढू नये किंवा खायला मिळू नये, ते मिळालं किंवा मिळालं नाही त्याने काही फरक पडत नाही. परी नारायण कृपा करू. तर मुख्य काय आहे तर नारायण आहे. त्यामुळे महाराजांनी सांगितलंय तिथे की बिभीषणाने भावाला सोडून जे मिळवलं तेच लक्ष्मणाने भावाला धरून मिळवलं. हिरण यांनी पुंडलिकांनी जे आई वडिलांचं ऐकून त्यांची सेवा करून मिळवलं तेच प्रल्हादांनी वडिलांचं न ऐकता मिळालं. तर मुख्य काय तो भाव आहे, तो ईश्वराच्या ठिकाणी भाव आहे. दीपकांनी गुरु आज्ञा पालन करून जे मिळवलं, देवाला म्हणाल्या मी काय मागणार, माझे गुरुच द्यायला समर्थ आहेत सगळे. आणि तेच बलिराजांनी गुरूंची अवज्ञा करून मिळवलेलं आहे. म्हणजे गुरु जर ईश्वर म्हणून मानले, ती बुद्धी पक्की पाहिजे. मग तो साक्षात आपल्या भाग्य असं आहे की आपल्याला ईश्वरच गुरु मिळाले, त्यामुळे आपल्याला हे कन्फ्युजन होण्याची काही गरज नाही. पण कोणाचेही जर गुरु म्हणजे जे अंशावतारी असतील किंवा ते साधना करून पूर्णत्वाला प्राप्त झालेले असतील किंवा काही, तर त्यांनाही, किंवा गुरुचरित्रातली ती गोष्ट आहे ना की तर गुरूंना सोडून आलेला आहे, त्यालाही नरसिंह सरस्वती दर्शन कोणतं देतात, तर त्यांच्या गुरुच्या स्वरूपात दर्शन देऊन त्यांना मोकळं करतात. म्हणजे एक तर एक भाव पक्का पाहिजे. तर इथे ते फक्त एक भाव नाही, सर्व भावे जे म्हणतात, सर्व भावे ते शरण आलेले आहेत.
म्हणून तूच माता आहेस हे सांगायला त्वन्नो माता असा हे केलं. हा. हा हा आता आपली वेळ झाली, थांबूया आपण. आपलं एक म्हणजे दुसरं हे झालं, त्वन्नो माता हे पूर्ण झालं. पुढच्या वेळी मग आपण पापण तापण. हा बोल. हा हा ते हा ते आता आपण पुढच्या ह्याच्यात ते घेऊ. सेकंड श्लोकाचं तन्नो माता त्वं पिता पासून त्याचं पसायदानाचा रेफरन्स पण घेऊ. खूप चांगला प्रश्न विचारला, त्या निमित्ताने त्याचंही चिंतन होईल आपलं. चालेल. गुरुदेव दत्त.